नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो है ना। तर जो काही क्लास सुरू आहे आजचा आपला तो कोणता क्लास आहे, ओकॅब एक्सप्रेस जी काही बॅच आपली सुरू आहे त्या बॅचचाच नेक्स्ट क्लास आहे है ना। आणि मला अगोदर एक क्लिअर करा, तुम्ही सगळे लोक व्यवस्थित बॅच घेत आहात का? कारण त्याचे जे व्ह्यूज वगैरे पाहतोय आम्ही खूप डाऊन झालेले आहेत है ना। म्हणजे याचा अर्थ कोणी ते पाहत आहे नाही पाहत आहे काही समजत नाही आहे आम्हाला है ना। आणि तुमच्यासाठी असल्या कारणानं कसं मेहनत करावं लागते, व्हिडिओ बनवणं, नंतर एडिट करणं, एडिट केल्यानंतर त्याला अपलोड वगैरे करणं, खूप काही गोष्टी पाहाव्या लागतात है ना। रेकॉर्डिंग ही काही सोपी नसते है ना, त्यात आपल्याजवळ रिसोर्सेस कमी असल्यामुळे है ना ते हार्डवर्कच असल्यासारखं आहे। आपल्याला सांगायचं एवढंच आहे की जेवढी आपण मेहनत घेतोय त्याच्या 50% जरी तुम्ही पाहत असाल तरी ठीक आहे, पण व्यवस्थित ते वॉच करा, तुमच्या फायद्याचेच आहेत है ना। ऐन बैन कुठूनही घेतले आणि उचलले असे काही वर्ड नाही आहेत आपले, क्लिअर इथपर्यंत ठीक आहे। चला टाइमपास न करता आपण काय करू, 20 मिनिटाचं सेशन राहते, 20 मिनिटाच्या सेशन मध्ये आपण पटापट काय करू, आपले जो काही वर्ड आहे नेक्स्ट तो घेऊ ठीक आहे। कोणता घ्यायचा आजचा वर्ड? हा यस, सर्दी झाली थोडीशी, कोणता घ्यायचा? हा चला माझ्या मान घेऊ, आजचा वर्ड घ्या टर्मोइल है ना। काय आहे तो? टर्मोइल आहे, मेल नाही मॉइल, राईट, टर्मोइल है ना। काय असते टर्मोइल? टर्मोइल म्हणजे काय होते, ऐकलाय का कधी याच्या अगोदर की नवीन आहे? सर नवीन आहे, नवीन आहे वर्ड नाही, नवीन आहे, नवीन कशाला आहे हा वर्ड, जुनाच वर्ड आहे। काय असते काय होईल मराठीमध्ये टर्मोइल म्हणजे? यस, हा गोंधळ, खळबळ है ना, गोंधळ। टर्मोइल म्हणजे काय होते? गोंधळ, राईट। गोंधळलाच आपण मराठीत आणखी काय म्हणू शकतो? खळबळ, खळबळलाच गोंधळ, खळबळ, अशांती, राईट, अशांती। हे सगळेचे सगळे काय मराठी मिनिंग आहेत त्याचे, काय आहेत आपला ह्याचा मराठी मिनिंग आहे। मग आता याचे आपल्याला काय पाहिजे रे बाबा, याचे आपल्याला काय पाहिजे? सिनोनिम्स पाहिजे है ना। त्याच्या अगोदर हा जो वर्ड आहे टर्मोइल, याचा मला काय पाहिजे? पार्ट ऑफ स्पीच पाहिजे, पार्ट ऑफ स्पीच, पार्ट ऑफ स्पीच। मग टर्मोइल या शब्दाचा मराठीमध्ये मिनिंग पाहायला आपण काय होते? गोंधळ, खळबळ, अशांती। पार्ट ऑफ स्पीच जर म्हटलं त्याचं काय आहे, मग काय आहे? करणे वगैरे लागलेले आहे का? अशांती फैलवणे वगैरे लागलेले आहे का? नाही लागले आहे। याचाच अर्थ दिलेला काय आहे बाबा? हे नाउन आहे। नाउन काय असते म्हटलं तर विचारलं तर सांगता येईल ना, वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना, थिंग, पर्सन, आयडियाज, राईट, प्लेसेस, यांना आपण काय करतो? ज्या नावाने ओळखतो किंवा संबोधतो त्याला आपण काय म्हणतो? नाउन म्हणतो, राईट। आणि त्याचे टाइप्स वगैरे आपण जेव्हा ते पार्ट ऑफ स्पीच घेईन मी त्यावेळेस ते तुम्हाला क्लिअर करेल है ना। हे क्लिअर झालं का? टर्मोइल पार्ट ऑफ स्पीच जर विचारत काय आहे? नाउन आहे। आणि मिनिंग काय होतं त्याचा? गोंधळ, खळबळ आणि अशांती, गोंधळ, खळबळ आणि अशांती। क्लिअर आहे इथपर्यंत? चलो नेक्स्ट, आता याचं काय पाहिजे रे मला? काय पाहिजे मला याचे? सर आपण काय करत असतो? सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि सोबतच त्याचे इडियम फ्रेजेस पाहत असतो। मग आता मला काय पाहिजे? तर मला सर याचे सिनोनिम्स पाहिजे। मला काय पाहिजे सर? सिनोनिम्स पाहिजे। तर मग काय असते सिनोनिम्स? टर्मोइल काय होते? गोंधळ, खळबळ, नंतर अशांती। मग गोंधळ मोस्ट कॉमन वर्ड कोणता आहे आपला? यस, हा यस, कन्फ्युजन, यस राईट। कोणता आहे? कन्फ्युजन। सर्दी झाली त्याच्यामुळे ते फुरफुर जरा जास्त होते है ना, तर लक्षात घ्या काय आहे? कन्फ्युजन, काय? कन्फ्युजन। नंतर केव्स, राईट, केव्स, केव्स म्हणजे सुद्धा खळबळ, गोंधळ, अशांती। समजून राहिलं काय आहे तर? समजून राहिलं? आणखी काय असते? यस तुमच्याकडे? यस सांगा, बोला ना। डिसऑर्डर, राईट, अप्रोर, डिसऑर्डर, अप्रोर, डी स्पेलिंग पाहायचं, ऑर्डर, नंतर अप्रोर, डिसऑर्डर, अप्रोर, डिसऑर्डर, अप्रोर। हे काय पाहून राहिलो रे आपण? हे सगळे सिनोनिम्स पाहून, या सगळ्यांचा अर्थ काय होते? गोंधळ, खळबळ, अशांती। झाले का? मग
झाले का? एवढेच आहे का? यस. काय आहे आणखी? हा, प्लेन मध्ये वगैरे जातात त्यावेळेस तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये पाहिलं असेल ना, हिंदी म्हणा, बॉलिवूड म्हणा, हॉलिवूड म्हणा, कोणतेही जे तुम्हाला मूवीज आवडतात त्याच्यामध्ये जर काही प्लेन वगैरे उडताना पाहिलं असेल है ना, जे बसले असतील, ज्यांनी अनुभवलं असेल त्यांचा काही वादच नाही, बरोबर. पण ज्यांनी अनुभवलेलं नाहीये प्रत्यक्षात, तर त्यांच्यासाठी कसं बोलू शकतो आपण त्याला, तर लक्षात घ्या. जेव्हा प्लेन मध्ये वगैरे विमानात बसता तुम्ही आणि बसल्यानंतर ते काय होते ना, प्लेन टेक ऑफ करताना वगैरे काय हे होते, आणि ढग वगैरे जर असेल तर कधी कधी काय होते, टर्ब्युलन्स होते. टर्ब्युलन्स म्हणजे ते काय होते, झटका वगैरे बसते माणसाला, राईट है ना. तर टर्ब्युलन्स सुद्धा आपण काय करू शकतो, म्हणू शकतो त्याला. तर काय म्हणून, टर्ब्युलन्स, गोंधळ. टर्ब्युलन्स क्लिअर आहे इथपर्यंत? यस. हा, टर्ब्युलन्स ई पाहिजे सर, राईट. यस, ई पाहिजे है ना. टर्ब्युलन्स, कन्फ्युजन, केव्स, डिसऑर्डर, अप्रोर, टर्ब्युलन्स आठवतात आणखी? यस. टॉप्सी आहे, टर्वी आहे है ना. टॉप्सी, तर टर्वी. आणखी आठवतात? हा, यस. कॉर्नर, रक्कस म्हणतो आपण त्याला है ना. नंतर काय आपण म्हणतो आणखी? शेमल्स. यस. बी सायलेंट ठेवायचा, शेमल्स. यस. आणखी आठवतात तुमच्याकडे? नाही काय? पर्ट्युबेशन. यस, पर्ट्युबेशन. सगळे नवीन शब्द आहेत बरं, हे तुम्हाला करावंच लागेल. पर्ट्युबेशन, राईट. समजून झालं का? काय पाहतो आपण? टर्मॉइल वर्ड आहे आपल्याकडे, गोंधळ, खळबळ आणि अशांती होते त्याचा मराठी मिनिंग. आणि पार्ट ऑफ स्पीच जेव्हा पाहतो तेव्हा ते काय असते? नाउन असते. नाउन काय असते माहिती आहे तुम्हाला? वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना, पर्सन, थिंग्स, प्लेस आणि आयडियाज यांना ज्या नावाने आपण काय करतो, संबोधतो, राईट. सिनॉनिम्स म्हटलं, कॉमन वर्ड आहे कन्फ्युजन. केव सुद्धा आपल्याला माहिती आहे. डिसऑर्डर माहिती आहे. अप्रोरी माहिती आहे. टर्ब्युलन्स माहिती आहे, राईट. नंतर टॉप्सी नवीन शब्द आहे. टर्बी, राकस. नंतर आता हा शब्द कसा लक्षात ठेवायचा? टर्ब्युलन्स वरून ठेवू शकतो. टॉप्सी पण लक्षात राहू शकते. राकस कसं लक्षात ठेवायचा? तर राक्षस दिसला तर काय होते? गोंधळतो माणूस, तर त्याच्यावर ठेवू शकता तुम्ही राकस, राईट. शेमल्स. नंतर पर्ट्युबेशन है ना, पर्ट्युबेशन है ना. आणखी? यस तुमच्याकडे काय आठवत नाही का? डिसॅरे आहे, राईट है ना. टमल्ट्युअस. यस, ट्युमल्ट्युअस म्हणतो त्याला आपण. ट्युमल्ट्युअस है ना. आणखी डिसऑर्डरला आपण डिसॅरे म्हणतो आपण. डिसॅरे है ना. टेक्निकल टर्म आहे ॲरे. IT याच्यामध्ये यूज करतात, ज्या कम्प्युटर लँग्वेज वगैरे असतात त्याच्यामध्ये, राईट. ॲरे. तर लक्षात ठेवा काय आहे? पर्टर्बेशन, नंतर ट्युमल्ट्युअस, नंतर डिसॅरे, आणखी मायहेम है ना. नंतर आणखी बरेच शब्द आहेत. अपहेवल. यस, अपहेवल. मायहेम. यस, मायहेम, राईट. आणखी काय असते रे बाबा? माहीमचं स्पेलिंग व्यवस्थित पाहायचं. माहीम केलं म्हणजे माहीम आहे. यस, मेहिम काय आहे ना. बेडलॅम. आणखी आठवतात का? आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता, राईट. माझे संपले, मला आता आठवत नाही, याच्यापेक्षा जास्त आठवत नाही. तुमच्याकडे आहे का? यस. काय? पॅन्डेमोनियम. यस, पॅन्डेमोनियम. काय आहे? पॅन्डेमोनियम आहे. नंतर अनरेस्ट. यस, अनरेस्ट. ॲजिटेशन. ॲजिटेशन इथे येऊ? यस, इथे घेतो.
ॲजिटेशन. आणखी आठवतात? बोला तिकडे. आठवतात का? बस सर एवढंच भरपूर झाले सर, आता आठवत नाही. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? चला पहा एकदा पुन्हा. टर्मोइल, टर्मोइल म्हणजे गोंधळ, खळबळ, अशांती. त्याचा पार्ट ऑफ स्पीच काय आहे? नाऊन आहे. सिनोनिम्स जर विचारलं तर कन्फ्युजन, केअस, डिसऑर्डर, अप्रोर, नंतर ॲजिटेशन, टर्ब्युलन्स, टॉप्सी, टर्वी, रकस, शेमल्स, पर्टर्बेशन, नंतर ट्युमल्टियस, नंतर डिसारे, अफेबल, नंतर माहेन, बेडलॅम, नंतर आहे पॅन्डेमोनियम आणि डी आहे, राईट? पॅन्डेमोनियम. आणि काय आहे नेक्स्ट? अनरेस्ट. काय आहे? अनरेस्ट. क्लिअर होतंय सगळ्यांना? क्लिअर होतंय ना? लक्षात कसे ठेवायचे? हा कन्फ्युजन तर लक्षात राहील, केअस लक्षात राहते, डिसऑर्डर लक्षात राहते, अप्रोर लक्षात राहते, ॲजिटेशन लक्षात राहते, टर्ब्युलन्स लक्षात राहते. हा तुम्हाला ठेवावा लागेल. हा राक्षस वरून रकस लक्षात राहते. शेमल्स ठेवावा लागेल लक्षात. पर्ट्युर्बेशन आणि ट्युमेल्टियस हे दोन्ही सारख्याच याचे वाटतात, म्हणून हे सुद्धा लक्षात राहू शकतात. डिसॲरे लक्षात राहते. अफेबल्स हा नवीन आहे. अनरेस्ट लक्षात राहते. पॅन्डेमोनियम ऐकला असेल कुठेतरी, लक्षात ठेवा, राहते. आणि हा ते तुम्हाला काय करावं लागतील, जे क्रॉस केलेले आहेत ते तुम्हाला काय करावं लागेल, 2 ते 3 वेळा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल, लर्न करावं लागतील. क्लिअर आहे का इथपर्यंत? तर हे काय होते? सगळेचे सगळे सिनोनिम्स. एकदा पहा पुन्हा. टर्मोइल गोंधळ, खळबळ, अशांती, पार्ट ऑफ स्पीच नाऊन आहे. नंतर कन्फ्युजन, केअस, डिसऑर्डर, अप्रोर, शेमल्स, रकस, टर्वी, टॉप्सी, टर्ब्युलन्स, ॲजिटेशन, पर्ट्युर्बेशन, ट्युमल्टियस, नंतर डिसऑर्डर, अपीहल, माहिम, बेडलॅम, पॅन्डेमोनियम आणि अनरेस्ट. हे सगळेचे सगळे काय होते रे बाबा? तर हे सगळेचे सगळे काय आहे? सिनोनिम्स आहे. तर सर आम्हाला आता काय पाहिजे? तर सर आम्हाला थोडेसे 2-4 जर याच्यावरती काय असतील, अँटोनिम्स असतील, तर आमचं काय होईल, थोडंसं काय होईल रे एक्झाम मध्ये सर आमचं जरा भलं होईल, बरं वाटेल आम्हाला, बरं होईल आहे ना. जर दिसलं आम्हाला वाटतं मार्क्स मिळेल तर आम्हाला सुद्धा काय होईल, शांती प्राप्त होईल. आम्हाला काय होईल? शांती प्राप्त होईल. तर चला आता गोंधळ, खळबळ आणि अशांतीचा जो अँटोनिम्स असते, जो काय असतो, अँटोनिम्स असतो, तो काय असेल? मग पहिलाच शांती. गोंधळ अशांतीचा अपोजिट वर्ड काय असते? शांती असते. आणि शांतीचं स्पेलिंग काय आहे आपल्याकडे इंग्लिश मध्ये? कशाला म्हणतो आपण शांती? हार्मनी. यस, हार्मनी है ना, हार्मनी. आणि त्याच्या अगोदर मोस्ट कॉमन जो यूज करतो आपण, पीस, जो सगळ्यांनाच माहित आहे, पीस. नंतर हार्मनी. यस, हार्मनी. अजून आठवते कोणाला? सॅरेनिटी. यस, सॅरेनिटी. नंतर पीसफुलनेस, राईट? सॅरेनिटी, पीसफुलनेस. यस. है ना? काय म्हटलं मी? पीस, शांती, हार्मनी, पीसफुलनेस, नंतर सॅरेनिटी. आणखी आठवतात का? ट्रँक्विलिटी आहे. यस, कामनेस, ट्रँक्विलिटी. हा वर्ड आपण याच्या अगोदरी पाहिला आहे. ट्रँक्विलिटी, नंतर यस ट्रँक्विलिटी, कामनेस, आणखी कामनेस, है ना? आठवतात आणखी? नाही, मी झाले माझ्याजवळचे संपले सगळे. यस यस. हा यस सर काय आहे? प्लॅसिडिटी. यस, प्लॅसिडिटी, राईट, बरोबर आहे ना? प्लॅसिडिटी, ऍसिडिटी नाही रे. प्लॅसिडिटी आणि ऍसिडिटी मध्ये काय आहे? फरक आहे. ऍसिडिटी तुम्ही त्याला गोंधळासोबत जोडू शकता. ऍसिडिटी का? गोंधळ. अरे गमतीचा भाग आहे बाबा, नाही तर मग त्याला याच्यामध्ये टाका, है ना? गोंधळ, पोटातली गोंधळ, पोटामध्ये असणारा गोंधळ म्हणजे तुमची ऍसिडिटी, है ना? पण तो एक गमतीचा भाग झाला, राईट, है ना? प्लॅसिडिटी झालं. नंतर काय आहे? क्वाइट्यूड. यस, क्वाइट्यूड. काय होते? QUIETUDI. काय? क्वाइट्यूड. क्वाइट, शांत. क्वाइट म्हणजे सुद्धा काय होते? शांत होते, राईट? तर लक्षात घ्यायचं, टर्मोइल, गोंधळ, खळबळ, अशांती. अँटोनिम्स पाहत असो. अँटोनिम्स आहे पीस, हार्मनी, पीसफुलनेस, सॅरेनिटी,
ट्रँक्युलिटी, कामनेस, प्लॅसिडिटी आणि क्वाइट्यूड. एकही वर्ड याच्यामध्ये नवीन नाही आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला काही कठीण नाही. क्लिअर आहे की इथपर्यंत सगळ्यांना? ठीक आहे, चला हे क्लिअर आहे सगळ्यांना. रफोऱ्याला याच्यानंतर आपल्याला काय पाहायचे असतात? इडियम फ्रेजेस पाहायचे असतात है ना. लवकर घेतो कारण टाइमपास करत बसायचं नाही. चला इडियम्स, टर्मॉइलचा इडियम्स. टर्मॉइल मध्ये काय केलेलं आहे आपण? कन्फ्युजन, गोंधळ. आठवतात का? पहिला कोणता आहे? ऍट 6s7, ऍट 6s and 7. ऍट नसतं ते काय आहे ते? यस सर. काय आहे? 6s and 7. कन्फ्युज आहे तो. 6s and 7. यस, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? 6s आहे की ऍट आहे? व्यवस्थित. ऍट वन्स विथ्स एंड है ना. ऍट असते रे बाबा ही है ना. काय असते? ऍट 6s and 7 नंतर ऍट वन्स विथ्स है ना. ऍट वन्स विथ्स आणखी पुढे यस एंड. राइट, एंड. नंतर आठवतात आणखी? थर्ड ऍट 6s and 7 ऍट वन्स वेट नाही ते वीट्स आहे. वीट्स आय आहे. ऍट वन्स वीट्स एंड. ऍट वन्स वीट्स एंड. यस. ऍट अ लॉस. ऍट अ लॉस. ऍट अ लॉस. नंतर आणखी आठवतात? सांगा, पटपट सांगा. ऍट अ लॉस. ऍट सी, इन अ डिलेमा. राइट, गोंधळातच नाही. इन अ डिलेमा हा कॉमन आहे. इन अ डिलेमा. नंतर फिफ्थ आहे ऍट सी. ऍट सी, समुद्र. यस. काय? ऍट सी, इन अ डिलेमा है ना. स्पेलिंग थोडीशी गडबड झाली है ना. ऍट सी, इन अ डिलेमा. हे काय आहे तर बाबा? हे सगळेचे सगळे काय आहे रे भाऊ? तर हे इडियम्स आहेत. इन अ फिक्स. यस. इन अ फ्लटर. इन अ फ्लटर. इन अ फ्लटर. नंतर इन अ फिक्स. इन अ फिक्स. सगळेच्या सगळे काय आहे ते? काय आहे तर ते काय आहे बाबा? तर ते इडियम्स आणि फ्रेजेस आहेत. तर लक्षात घ्या, कन्फ्युजनची इडियम्स काय आहे? ऍट 6s and 7, ऍट वन्स विथ्स एंड, ऍट अ लॉस, इन अ डिलेमा, ऍट सी, इन फ्लटर, इन अ फिक्स. इन अ फिक्स. आणखी आठवतात का? आठवतात? नाही आठवत? अल्फाबेट सूप. यस, इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे 7 नंबरचं अल्फाबेट. अल्फाबेट सूप. गोंधळात असणे. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्षण. याच्या अपोजिट कोणता असते रे बाबा? सायलेन्स. सायलेन्सला मग काय आहे? सायलेन्सचं पहिलं आहे ऑलिव्ह ब्रांच. सायलेन्सचं काय आहे? ऑलिव्ह ब्रांच. लिहायचं असं, ऑलिव्ह ब्रांच. ऑलिव्ह ब्रांच. सेकंड काय आहे? ऑलिव्ह ब्रांच. नंतर आठवतात का आणखी काही? स्पाइक अँड स्पॅन. यस, स्पाइक अँड स्पॅन. स्पाइक अँड स्पॅन. चला एक तुमच्याकडून होऊ द्या. स्पाइक अँड स्पॅन. यस. इन अ फ्लटर. अरे इन अ फ्लटर कन्फ्युजन असतात बाबा. आपल्याला सायलेन्स पाहिजे, शांतता पाहिजे आपल्याला. गोंधळ बघा नाही. मग ऍपल पाई ऑर्डर. यस, ऍपल पाई ऑर्डर.
ऍपल पाई ऑर्डर. आठवतात आणखी? संपले? यस संपले है ना. लक्षात घ्या, कुठे ना कुठे कधी कधी हे विचारलेले आहेत एक्झाम मध्ये. याच्यामध्ये SSC, CGL, CHSL, MTS राईट. जिथे जिथे इंग्लिश आहे तिथे. नंतर स्टेट लेवलला जेव्हा येता तुम्ही तर सरळ सेवेचे सगळे धर्मदाय आयुक्तालय झालं, नंतर तलाठी झालं. तर या सगळ्या एक्झाम मध्ये कधी ना कधी काय झालेले आहेत हे विचारलेले वर्ड आहेत. कधी इडियमच्या स्वरूपात विचारतात, कधी डायरेक्ट वर्ड दिलेले असतात राईट. तर पुन्हा एकदा पाहून घ्या. टर्मोइल गोंधळ, खळबळ, अशांती नाउन फॉर्म मध्ये असते पार्ट ऑफ स्पीच. आणि त्याचं जर कन्फ्युजन मध्ये इडियम्स पाहिजे असेल तर ऍट 6 ऍट 7 6 7 कन्फ्युज आहे. ऍट वन्स विट्स एंड, ऍट लॉस, अल्फाबेट सूप, इन अ डिलेमा. नंतर ऍट सी, इन फ्लॅटर, इन अ फिक्स. नंतर सायलेन्स आहे. सायलेन्सचा काय? ओलाय ब्रांच. नंतर ओलाय आहे. नंतर स्पाइक अँड स्पॅन, ऍपल पाई ऑर्डर. तर हे सगळेच्या सगळे काय होते रे बाबा? काय होते? यस काय होते? तर सर सायलेन्स वरचे काय आहेत ते इडियम्स आहेत जे कुठे ना कुठे काय झालेले आहेत विचारलेले आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? यस क्लिअर आहे. तिकडे कॉर्नरला क्लिअर आहे. काही कोणाला अडचण इथपर्यंत नाही? कॅच 22 सिच्युएशन सायलेन्स मध्ये नाही. कॅच 22 सिच्युएशन हे इथे येतं, त्याच्यामध्ये येते. गोंधळ असते. कॅच 22 सिच्युएशन हे इकडे येते है ना. कॅच 22 सिच्युएशन कुठे येते? गोंधळ मध्ये येते, कन्फ्युजन मध्ये येते है ना. तर ठीक आहे. तर इथे काय करू आपण? आजचं लेक्चर स्टॉप करू. व्यवस्थित घ्या रे बाबा आहे ना. रिसोर्सेसचा ते पाहू नका, नाही तर काय होते कधी कधी काय होऊन राहिलं तुमचं, थंबनेल पाहून तुम्ही येता तर खरं पण ते जेव्हा तुम्ही बोर्ड पाहता बोर्ड पाहून पळून जाता. बोर्ड पाहून पळून नका जाऊ तुम्ही. ऍटलीस्ट तिथे 5 मिनिटं तरी वेळ घालवा. 5 मिनिटात तुम्हाला जर नाही आवडला तो व्हिडिओ मग सोडून द्या. सॉरी, मग काय करा ते सोडून द्या. पण ऍटलीस्ट 5 मिनिटं तर घेऊन बघा. ते बोर्ड वगैरे त्याला तामझाम वगैरे पाहून तुम्ही येऊ नका. तुम्हाला क्वालिटीच पाहिजे ना, मग क्वालिटीसाठी थांबा ना तुम्ही तिथे. 5 मिनिटं तर थांबा. ठीक आहे. सॉरी म्हणजे थोडंसं सर्दीमुळे मला प्रॉब्लेम होत आहे. मी काय करतो आजचं लेक्चर बाइंड अप करतो. ठीक आहे. ओके. तर काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. ओके. थँक्यू.